तुम्ही सगळ्यांना एक माहिती सूचित करतो. ते जे घटना जे आमच्याकडे झालेली आहे ते मी तुम्हाला सांगतो. कृपया माझी मराठीला तुम्ही फक्त हसी मजाकमध्ये घेऊ नका. मी तुम्हाला सिरियसमध्ये सांगतो. कारण की जी घटना झालेली आहे ते आहे की सायबर फ्रॉड झालेला आहे. 25,000चा फ्रॉड झालेला आहे. तुम्हाला मी ते पण सांगतो कसं झालं. माझ्या बाबांनी एक परिवारान असं व्हॉट्सअपमध्ये मेसेज लिहिलेला होता की तुमच्या 2,000चं चालान झालेलं आहे. आणि त्या चालानमधून ते माझ्या बाबांनी फक्त ते लिंक उघडली आणि त्यामध्ये त्यांचा नंबर डाल दिया. त्यानंतर काय झालं की जेव्हा नंबर घेतला ते खूप ओ टी पी येणार. परंतु माझ्या बाबांनी ते ओ टी पी डालणार नाही. त्यावेळी काय झालं, माझ्या बाबांकडे गव्हर्मेंटचा व्हेकलचा चालान ॲप होतो. त्यामध्ये पाहिलं तर काही चालान नव्हती. माझ्या बाबांना ऐकायला गेलं काय ते फ्रॉड झालेलं आहे. त्या पैसा काही गेला नाही. 2 दिवससाठी फक्त पॅनिक झालेला आहे की फक्त ओ टी पी आणि जे तिसरं दिवस होतं त्यामध्ये रात्री माझ्या बाबांनी फक्त 3 जेवणचे लुकमे खायला गेलेले होते. फक्त जेव्हा तिसरं जेवणचं लुकमं गेलं इथे अटकलं. कारण की त्यात काय सोचतं की माझा पैसे. त्यावेळी काय झालं, ते पैसे ट्रान्सफर केले माझ्या आईच्या मोबाईलवर. परंतु त्यावेळी त्या स्कॅमर या हॅकरनी आमचे 25,000 गेले. फक्त काय केले त्यांनी, त्याचे पेमेंट त्याला करायला होते. ते हरामखोरला माहिती नाही माझे बाबा कुठे किती मेहनत करते, दुकानात जाते, त्यांचे बिझनेस आहे, मेहनत करते, त्यानंतर प्रॉफिट कमावते. आणि त्या हरामखोरला फक्त एक बटन दाबायचं आहे आणि त्याला पैसा घ्यायचा आहे. फक्त मी तुम्हाला सूचित करतो अशा कोणती पण लिंकवर दाबू नका. आणि एस्पेशली आता खूप झालेला आहे फ्रॉडचा परिवहन आहे, खूप अशा फ्रॉड. आणि तुम्हाला एक माहिती देतो की अशा APK मोडमध्ये होतो. आणि तुम्ही फक्त मी तुम्हाला एक ॲप सांगतो, ते गव्हर्मेंटचं आहे, ते तुम्हाला खूप मदत करणार आहे. स्कॅन ॲप, ते तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये फुल स्कॅन करा आणि तुम्हाला माहिती चालणार आहे काही थ्रेट आहे त्याला डिलीट करा. फक्त हे मेसेज आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती करायचं होते. कारण की जे फ्रॉड आमचा झालेला आहे त्या तुमचा नाही झालेलं. फक्त महाराष्ट्र गव्हर्मेंटला एक विनंती आहे आमची की जे आमचे फ्रॉड झालेलं आहे ते फक्त अशा सॉफ्टवेअर बनवायची गरज आहे की जे आपण डाउनलोड करायचं इनबिल्ड असायला हवे. आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये काय होणार, फक्त जे बँक टू बँक कनेक्टेड असेल, जर ते बँक टू बँक कनेक्टेड असेल तर आपलं अशा त्यामध्ये आपल्याला ID म्हणजे तर पिन ID अशा नाही हवे, फक्त अंगुठाचा प्रिंट व्हायला हवे. जर असं सॉफ्टवेअर आपल्या अंगुठा फिंगरप्रिंट असते ते केले तरच होणार आहे. आणि असं नाही तर जर असं झालं तर आपण काय करू शकतो, कारण की त्याच्याकडे आपला अंगुठा असेल नाही. अशा महाराष्ट्र गव्हर्मेंटला पहिले तर करायचं आहे अशा इनबिल्ट सॉफ्टवेअर सगळ्यांच्या मोबाईलमध्ये. तर ते जिओचा डब्बा मोबाईल बी असेल तर पण आपल्याला करायला हवे. जर हे झालं, कारण की खूप माझ्या नेबरचे 14,000 गेलेले आहेत. यासाठी मी सगळ्यांना सांगतो अशा फ्रॉड खूप झालेला आहे, तुम्ही सतर्क राहा. जय महाराष्ट्र.